मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलॉजीवर। तर आज आपण आलोय अशा थोड्या वेगळ्या भागात। वेगळा म्हणजे याआधी आपण हा किल्ला केलेला आहे, एका किल्ल्यावर चालू आहे, तर जीवधन किल्ला। तर तो आपण लास्ट टाइम जो केला होता तो फुल पावसात केला होता ट्रेक, आणि त्यामुळे जास्त काही शूट करायला भेटलं नाही। आणि या किल्ल्यावरचं जे एक वानरलिंगी सुळका आहे तो आपल्याला पाहायला भेटला नाही, कारण त्यावेळी एवढा पाऊस होता, पावसात एवढा फॉग असल्यामुळं आपल्याला तो दिसू शकला नाही। तर मी त्यावेळी बोललो होतो की मी या ट्रेकला पुन्हा येईल, कारण खूप असं जे ढग उतरलेले धुकं आहे फार, त्याच्यामुळं काहीच सभोवतालचं दिसत नाही। जेवढं दिसण्याचा प्रयत्न केला तेवढं दाखवलं मी। या ठिकाणी आम्हाला वानरलिंगी सुळका जो वरनं चांगल्या प्रकारे दिसतो तोही आज दिसू शकला नाही, तर मीही काही दाखवलं नाही। पण या ठिकाणी मी सप्टेंबर ह्या पावसाळा झाल्यानंतर नक्कीच येणार आहे पुन्हा। छान असं शूट झालं नव्हतं, तर पण तो जो ट्रेक केला अनुभवला आम्ही, खूप अमेझिंग होता। म्हणजे खूप मजा केली आम्ही। लास्ट टाइम आपण जो आलो होतो तो घाटघर मार्गे, घाटघर गाव आहे त्या गावातून आलो होतो, आणि आत्ता जे आलो आपण ते नाणेघाट साईडने आलोय। म्हणजे असे दोन तुम्हाला रोड भेटतात या किल्ल्यावर येण्यासाठी। जुन्नर पासून साधारण 33-34 किलोमीटर आहे जीवधन किल्ला। तर सकाळी लवकर आला तर असं क्लायमेट वगैरे असं एकदम छान वारं सुटलं आणि खूप प्रसन्न वातावरण आहे। किल्ल्याच्या दिशेने जाऊ आपण। वारा सुटलेला आहे या ठिकाणी। तुम्ही अशा गड किल्ल्यांच्या जर सानिध्यात गेला तर तुम्हाला वारा मिळेल आणि एकदम प्रसन्न हवा। हीच तर खरी मजा आहे गड किल्ले फिरण्याची, आनंद घेण्याची। ही पाऊलवाट आपल्याला घेऊन जाते। थोडंसं या ठिकाणी आम्ही चौकशी केली कसे जायचं वगैरे, तर त्यांनी या पाऊलवाटेने आम्हाला पुढे जाण्यास सांगितलं। चला आता पाऊलवाटेला फॉलो करू, किल्ल्याच्या दिशेने घेऊ। पुढे थोडंसं जंगल देखील लागणार आहे। या ठिकाणी मी जरा त्यांना विचारलं की जंगलामध्ये काही प्राणी तर नाहीत ना, कारण जुन्नर हे जे प्रसिद्ध आहे ते बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे खूप। लास्ट टाइम आपला जो गावचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी बिबट्यांबाबत थोडीशी माहिती दिलेली या ठिकाणी। तर त्या दृष्टीने मी विचारलं तर त्यांनी तसा काही प्रॉब्लेम नाही असं सांगितलं। मग आता आम्ही थोडेसे बिंदास झालो, तरी पण सेफ्टीसाठी आम्ही काठ्या वगैरे ठेवल्यात सोबत। या ठिकाणी जाताना थोडंसं प्रॉब्लेम हा आहे की या ठिकाणी साप वगैरेची भीती असू शकते, कारण विषारी साप आहेत तिकडे। थोडीशी ती काळजी घ्या, आणि ट्रेकिंग करताना शूज घातले तर बेस्टच। शूजच घालून ट्रेकिंग करा। आता जंगलाला सुरुवात होते, आणि हे मार्क पहा तुम्ही इकडे, कारण तसे काही मार्क्स लावलेले नाही आहेत, त्यामुळं आम्ही दिसेल त्या पाऊलवाटाने निघतोय। कारण ज्यावेळी आलो होतो त्यावेळी मी जे घाटघर गाव आहे त्या गावातून आलो होतो, आणि तिथून पण मी एक स्थानिक रहिवासी घेतला होता सोबत। त्यांनी रस्ता दाखवला, तो तर पावसाळ्यात ट्रेक होता। सूर्यप्रकाशाचा एक झरोका किल्ल्यातून आलेला आहे खाली, भारी ना। पावसाळ्याच्या नंतर येण्याचा फायदा हाच की या ठिकाणी छान तुम्हाला ग्रीनरी पाहायला भेटते। एरवी तुम्ही आलात तर ही ग्रीनरी नसते, आणि गरम देखील फार होतं। हा जो टाइम आहे ना, ऑक्टोबर ते जान-फेब पर्यंत, तो फिरण्यासाठी खूप छान आहे। त्याचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे तुम्ही पण। फुल ऑन जंगलाचा फील, हरिश्चंद्रगडासारखं। आपला हरिश्चंद्रगडाचा व्हिडिओ पाहिला नसेल
या ठिकाणी मी वर लिंक देतोय, तो नक्की पहा. खूप छान व्हिडिओ झालेला आहे तो आणि खूप छान ट्रेक होता. आम्ही आमचा सोलो केला होता, कुणाच्या सोबत गेलेलो नव्हतो, आम्ही मित्र गेलो होतो आणि पर हेड आम्हाला फक्त 210 रुपीच खर्च आला. म्हणजे तुम्ही जर स्वतः जाऊन अरेंज केलं सर्व काही, फार कमी पैशात ट्रेक अरेंज होतो. या जंगलातून आल्यावर या समोर पायऱ्या कातळात कोरलेल्या आणि त्याचबरोबर हे बाई इकडे काय सुळका. हा सुळका खास पाहण्यासाठी आलोय. याचं काही माझ्या ओरच असणार आहे, ते वर जाऊन दाखवेलच मी तुम्हाला. आणि इकडे किल्ल्याचा परिसर, ते बघ ऊन पडलं आणि नाणेघाट परिसर छान दिसतोय ना, एकदम भारी. आणि ते जे निळं शेड दिसतंय या ठिकाणी, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. हा, हे बरोबर इथे सेंटरला हे पहा, त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली आणि त्या ठिकाणावरून पायी आलो. चला आता अजून पुढे जायचंय आणि या पायऱ्यांनी जायचं. आता काय जास्त त्रास होणार नाही, त्रास होणं साहजिक आहे, पण जे पायी सरकण्याचं वगैरे प्रॉब्लेम होतो तो काही होणार नाही यावर. हा जर तुम्हाला पावसाळ्यातला अनुभव पाहायचा असेल तर मी या ठिकाणी लिंक देतोय, याच किल्ल्याचा आहे आणि ते पाणी येणारं पहा तुम्ही नक्कीच. मला वाटतंय पावसाळ्यातच ट्रेकिंगला याल, एवढं छान वातावरण असतं इकडे. आणि एकदम सभोवताली पूर्ण हे पाहता नाणेघाट परिसर एकदम क्लीन आहे आणि पूर्णतः या ठिकाणी फॉग असतं, धुकं असतं आणि त्यात हरवलेला हा जीवदान किल्ला. या जंगलातून आलो आपण. हे घनदाट जंगल पूर्णतः पसरलेलं आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पूर्ण पाणी वाहतं, या स्टेप्सवर सुद्धा पाणी असतं आणि त्यातून ट्रेकचा जो आनंद येतो या ठिकाणी घेता येतो. या ठिकाणी रस्सी लावली, ते रस्सीने चढायचे आपल्याला. आणि हे पाहिले का, एक किल्ल्याचा बुरुज दिसतोय आपल्याला. नाणेघाटाच्या एकदम समोर असलेला हा जीवदान किल्ला ट्रेकरसाठी थोडासा मध्यम श्रेणीतील किल्ला आहे हा. जास्त काही त्रास होत नाही आणि ट्रेकर्सला या ठिकाणी थोडीशी मजा वगैरे घेता येते, एन्जॉय करता येतो. आणि जर तुम्ही सकाळी ट्रेक करताय तर किल्ल्याची जी चढण आहे ते पश्चिम साईडने असल्यामुळं चढायला जास्त त्रास देखील होत नाही. 2 रस्ते आहेत, एक पूर्वेकडून आणि एक पश्चिमेकडून. तर तुमच्यावर आहे तुम्हाला कोणत्या रस्त्याने यायचं. चला आता या पुढे मी मार्ग दाखवतोय. हे पण आता आपल्याला या रस्सीच्या साह्याने वर चढायचे. पहिल्यांदा नितीन चढतोय, नंतर व्यंकटेश, पावसाळ्यात तर या ठिकाणी
फार स्लिपरी होत असणार आहे. हुक्स लावलेले आहेत आणि भक्कम आहेत ते, त्याच्यामुळे चढायला प्रॉब्लेम होत नाही. हुक लावलेले आहेत, त्या साह्याने तुम्ही रोप बांधून वर जाऊ शकता. पावसाळ्यात आहे, आत्ता काही गरज नाहीये त्याची. आता तो एक मेन पॅच होता, त्यासाठीच रोपची गरज झाली. आणि हे आपल्याला पहिलं प्रवेशद्वार लागलेलं आहे. या मार्गे आपण इकडून राऊंड मारून या दरवाजाने आलो आणि आता वर जायचं. मेन जे अट्रॅक्शन आहे जीवधन किल्ल्याचं, तो वानररिंगी सुळका. तिकडेच चाललोय आता आपण. इकडे जायचंय आता आपल्याला. जी धान्याची कोठार आहेत ती या ठिकाणी वरती तिकडे जाणार आहे. परिसर किल्ल्याचा तिकडे जे काही टेकड्याच दिसतात तिकडून आलेलो आहे आपण. या ठिकाणी थोडासा बसलोय सावलीत, कारण ऊन खूप झालंय. हे पहा, गर्द सावली एकदम. रातकिड्यांचा आवाज येत असेल. रातकिडे या ठिकाणी दिवसात ओढायला लागले काय माहित. इकडे बॅक साइडला आंबे हातवीसचा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. आंबे हातवीस तुम्ही जर पाहिलं नसेल तो देखील व्हिडिओ या ठिकाणी पहा तुम्ही. मी या ठिकाणी वर लिंक देतोय. आंबे हातवीस एक असा छान परिसर आहे आणि ते त्याचं हे जे समोर दिसतंय हे त्याचं एंड पॉइंट आहे. खूप छान परिसर आहे तो पावसाळ्यात. इकडे हा वरती जीवधन किल्ल्याचा परिसर. चला पुढे जाऊ. मस्त निळशार आकाश या ठिकाणी मिळतं पाहायला. आणि पडलेले अवशेष ते मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. आणि हे काय पाहिलं का, तुम्ही रोज खाता भाजीमध्ये, कढीपत्त्याचं झाड आहे. एकदम गावठी प्युअर कढीपत्ता तो. किल्ल्याचा शेवटचा भाग ज्या ठिकाणी फ्लॅग लागलेला आहे. समोर जे दिसतंय पाण्याच्या टाक्या आणि त्या शेजारी हे दिसणार हे धान्य
पठार आहे. हे जे गाव दिसतंय ते घाटघर, त्याच घाटघर गावातून आपण आलो होतो या ठिकाणी. या ठिकाणी आपला जो किल्ल्याचा पूर्ण भाग आहे तो पाहून झालेला आहे आणि या ठिकाणी आपण व्हिडिओ संपवतोय कारण आता फिरून आलो वर. आणि मग आपला व्हिडिओ कसा झाला हे नक्की सांगा मला कमेंट्सद्वारे आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला देखील विसरू नका. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ज्या लोकांनी त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. अशीच नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो.